हॅलो. हॅलो. नमस्कार, रुपाली चकमकर बोलते. ताई नमस्कार. नमस्कार, बोला ना. ताई साहेब, एक बीडला 18 जुलैला मध्यरात्री 11:30 वाजता एक अल्पवयीन मातंग समाजाच्या पुत्राची मुलगी भीक मागून खाती. ती भोळसर आहे, वेडसर. हां तिचं मेंटल सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे. तिच्यावरती रेप झाला बीड शहरातील पेडबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. हां हां रात्री चोरांच्या अफवेमुळे बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक म्हणजे गस्त घालीत. त्यांनी पकडलं त्यांना हां. पकडून मारलं, व्हिडिओ बनवले आणि पोलिसांना 112 वर कॉल करून बोलवलं. PSI रमेश उबाळे यांनी सदरील मुलीला पेडबीड पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कॉन्स्टेबल हनुमंत उगले यांनी ते लोक आर्थिक तडजोड करत रस्त्यातच सोडून दिले. मला रात्री 1:15 दरम्यान दाखल झाली नाही का त्यांची? तक्रार पोलिसच फिर्यादी झाली त्याच्यामध्ये, पण अज्ञात आरोपींच्या विरोधात दाखल केली. पण तिचे काही असं संस्थेने सामाजिक संस्था वगैरे कोणी मेडिकल वगैरे केली आहे का? मेडिकलला तर तिची इतकी हेळसांड झाली. बाल हक्क समिती आणि पोलीस प्रशासन दोन्ही पण मॅनेज आहेत. त्या मुलीला तुम्हाला बाल हक्क संरक्षण कमिटीला फोन करायला होते. जे आपण SP साहेबांना बोललात आणि ते हनुमंत उगलेवरती कारवाई करायला आपण आदेश दिला. तसं आपल्याकडे सगळे पुरावे पाहिजेत, पण आधी त्या मुलीचं मेडिकल करणं किंवा ती संस्थांनी तिला ताब्यात घेणं, तिला संरक्षण देणं, तिचं चेकअप करून तिला व्यवस्थित तिच्या शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यात ते काही पुरावे आढळले, ते काही करताना दिसले तर ते पोलीस कारवाई करते. त्याच्यात काही हे नाहीये. ती कारवाई करू, पण ते मुलीचं महत्वाचं आहे आधी. आणि विशेष म्हणजे 18 तारखेला रेप झाला आणि आज मेडिकल केलं त्या मुलीचं विशेषतः. बरं, आज कोणी कसं काय केलं? आज म्हणजे मी पेपरला कंटिन्यू बातम्या केल्या आणि माझ्या युट्यूब चॅनलला पण चालवलं. तर त्यावेळेस त्या पोलीस प्रशासनाने थोडी दखल घेतली. म्हणजे ठाकूर साहेब चांगले अधिकारी आहेत, SP साहेब, परंतु खालचे ते मोदीराज PI आणि ते तिघजण म्हणजे त्यांनी फार म्हणजे हे करून टाकलं सगळं. ठीक आहे, मी सांगते लगेच. जी ताई, धन्यवाद. ओके.